20 फेब्रुवारी 1707 महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस. याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंग्याचा महाराष्ट्रात 89व्या वर्षी मृत्यू झाला. तब्बल 25 वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य अज्ञात वीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छातीझुंज घेऊन एक आदर्श निर्माण केला. पण आपले स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही. औरंग्या दख्खनेत उतरला तोच स्वराज्य गिळंकृत करायला. पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरू अशा भ्रमात असलेल्या औरंग्यास गलित गात्र व्हावे लागले. ठार अपयशाची भळभळती जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले. कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले, पण मुघलांच्या अक्राळ विक्राळ शक्तीपुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले. मुघल बादशहा म्हणून औरंग्याची एकूण कारकीर्द जवळपास 50 वर्षाची. त्यातील शेवटची 25 वर्ष तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता. या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले. 1682 ते 1689 छत्रपती संभाजीराजे, इसवी सन 1689 ते इसवी सन 1700 छत्रपती राजारामराजे, संताजी, धनाजी आदी वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात इसवी सन 1700 ते इसवी सन 1707 महाराणी ताराबाई यांनी औरंग्याच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले. शिवाजीराजांच्या जन्माच्याही 140 वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले. मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले. स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंग्याची इच्छा होती. हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले. 20 फेब्रुवारी 1707 रोजी शुक्रवारी हा 6वा मुघल बादशहा नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला. मात्र त्याच्या इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुलदाबादला त्याच्या धर्मगुरू शेख जैनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले. या कबरीसाठी औरंगजेबाने हयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासून मिळालेले 14 रुपये 12 आणे वापरण्यात आले. ठार अपयशाची भळभळती जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटवले. औरंग्या मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला. त्याच्या उरलेल्या 3 मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध झाले. इथूनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. रक्तमांसाचं शिंपण करून मुघलांविरुद्ध लढलेल्या सर्व वीरांना त्रिवार